चलो देर आहे दुरुस्त आहे असं मी यासाठी म्हणतो की कमीत कमी 8 मृत्यू झाले हे तरी त्यांनी ॲक्सेप्ट केलं. 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक झाला होता आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की सो कॉल्ड हल्ले तर त्या ठिकाणी झाले, पण काही झाडं पडले, काही जे आहेत त्या ठिकाणी पानं त्या ठिकाणी पडले, अशा प्रकारचं त्यांचं विधान होतं. कमीत कमी पाकिस्तानचं लष्कर हे जर मानत असेल की हल्ले झालेत, ते म्हणतायत आपण जे आहे 9 ठिकाणी स्ट्राईक त्या ठिकाणी केले, ते म्हणतायत 5 ठिकाणी स्ट्राईक केले. आपल्या बातमीच्या अनुसार 26 मिसाईल दागले गेले याची कबुली त्यांनी दिली आणि ॲटलिस्ट काही जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, अशा प्रकारचं ते ॲक्सेप्ट करतायत. म्हणजे कमीत कमी जसं मी म्हणतोय की हे तरी ॲक्सेप्ट केलं, हेही नसे थोडके, इथून त्यांची सुरुवात आहे. आणि हळूहळू नक्कीच खरं जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे सिस्टमॅटिकली आपण अटॅक केले, हा आकडा दहशतवाद्यांच्या मृत्यू झाल्याचा आकडा त्यांना जे आपण यमसदनी धाडलं, तो आकडा जो आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी सापडेल. आणि भारताजवळ जे आहे त्याच्याशी संबंधित प्रूफ सुद्धा याच्यात असतील. पण पाकिस्तान जे आहे याला डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न करेल. ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे की 5च ठिकाणी हल्ले झाले, 26 म्हणजे मिसाईल त्या ठिकाणी दागण्यात आले आणि जे आहे काहीच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि आम्ही सुद्धा जे याला रिस्पॉन्ड करू, अशा प्रकारचं जे आहे या सगळ्या घटनेला डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. पण भारताच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर मी सुरुवातीपासून जसं सांगत होतो की भारत जो आहे हा पाकिस्तान विरुद्ध जर कारवाई करायची असेल, म्हणजे मुख्यतः या पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध कारवाई करायची असेल तर शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड मिलिटरी स्ट्राईक एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. आम्ही काय सगळीकडे जे आहे एकाच वेळेस सगळे बॉम्ब हल्ले करत फिरलो त्या ठिकाणी नाही. नेमकं आम्हाला काय हासिल करायचं होतं, मिलिटरी ऑब्जेक्टिव्स की हे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त व्हावं, या इस्लामिक दहशतवादी टेररिस्टशी संबंधित जे आहेत त्यांच्या आकांचा जो आहे आपण त्या ठिकाणी खात्मा करावा. त्याच अनुषंगानं आपल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या माध्यमातून आपल्याला कॉर्डिनेट्स मिळाले, म्हणजे नेमके कुठे कुठे यांची स्थानं आहेत एक्झॅक्टली त्याच्याशी संबंधित डिटेल्स आपल्याला मिळाले आणि त्या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर अतिशय प्रिसिजन गायडेड विपन आपण त्या ठिकाणी वापरून, अशाही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. आता त्या पत्रकार परिषदेमध्येच त्या ठिकाणी क्लॅरिफाय होईल की भारताच्या भूमीवरूनच हे सगळे अटॅक आपण त्या ठिकाणी केले, ज्यामध्ये माझ्या मते ड्रोनचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला असेल आणि अतिशय प्रिसिजन गायडेड वेपनचा वापर केल्यामुळे इकडे तिकडे कोलॅटरल डॅमेज नाही होणार. म्हणजे ज्या बिल्डिंगवर, ज्या ट्रेनिंग कॅम्पवर आपल्याला हल्ला करायचा आहे, मसूद अझहरचा एक मदरसा जो आहे, जो ट्रेनिंग कॅम्प या दहशतवाद्यांचा म्हणून यूज केला जात होता, त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बरोबर प्रिसिजन टार्गेटिंग हे आपल्याला त्या ठिकाणी करता आलं. म्हणून फक्त दहशतवाद्यांचाच खात्मा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि या अत्यंत महत्त्वाची दृश्य आपण पाहतो आहोत. या संपूर्ण हल्ल्याची माहिती जी आहे ती संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉर रूम मध्ये बसून जे आहेत ते या घेत होते. ज्या वेळेला भारताकडनं ऑपरेशन सिंधूर राबवलं जात होतं त्याच वेळेला वॉर रूम मध्ये बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या संपूर्ण हल्ला जो आहे तो भारताकडनं करण्यात आलेला होता. पाकिस्तानच्या 9 ठिकाणं जिथे दहशतवादी राहत होते तिथे त्यांची ट्रेनिंग होत होती. त्या या संपूर्ण ऑपरेशनची माहिती जी आहे ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वॉर रूम मध्ये बसून घेत असल्याची ही आपण दृश्य पाहतो आहोत. ऑपरेशन सिंधूरची संपूर्ण माहिती जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत होते. जवळपास गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठका घेत होते. त्यानंतरला पहलगाम हल्ल्यानंतर हा संपूर्ण देशभावना होती की या दहशतवाद्यांना कंठस्नान मिळालं पाहिजे. त्यानंतर यावेळेला जे आहे ते भारताकडनं हा संपूर्ण हल्ला करण्यात आलेला आहे. या संपूर्ण हल्ल्याची माहिती जी आहे ती पूर्ण रात्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉर रूम मध्ये पाहून या संपूर्ण प्रकरणाचं जे आहे ते ऑपरेशनचं अपडेट घेत होते. मसूदच्या मदरशांवरती भारतानं 4 मिसाईल्स दागल्या आहेत अशी देखील एक नवीन बातमी आता समोर येते. मसूदच्या मदरशावरती भारतानं 4 मिसाईल्स दागलेले आहेत, जे ऑपरेशन दहशतवाद्यांना संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता भारताकडनं करण्यात आलेला आहे. 9 दहशतवादी तळांना भारतानं लक्ष केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते ज्यावेळेला हे पार पडत होतं त्यावेळेला रात्री संपूर्ण वॉर रूम मध्ये बसून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून या संपूर्ण माहिती जी आहे ती या ऑपरेशन सिंधूरची घेत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण रात्रभर लक्ष या संपूर्ण ऑपरेशनवरती होतं. त्यांनी अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया जरी दिलेली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण भारत जो आहे तो भारतावरचा कुठलाही हल्ला खपवून घेणार नाही. ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानामध्ये घुसून जी दहशतवादी ठिकाणं होती त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे. मसूदच्या मदरशावरती भारतानं 4 मिसाईल्स ज्या आहेत त्या दागलेल्या आहेत. दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. भारताकडनं हा संपूर्ण प्रिसाईज असा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे. जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती देखील भारतानं हल्ला केलेला आहे. भारतानं 6 ठिकाणी 24 मिसाईल दागल्या. पाकिस्तानी लष्करानं ही माहिती दिलेली आहे.